नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील शेतकरी ते थेट ग्राहक कल्पनातील उल्कानगरी बाजारात उसळली गर्दी। दुसऱ्या आठवड्यातही प्रतिसाद। ताज्या हिरवेगार पालेभाज्या, चवदार फळे आणि कडधान्य असलेल्या शेतकरी आठवडे बाजारात दुसऱ्या शुक्रवारी ग्राहकांना मोठा प्रतिसाद मिळाला। उल्कानगरी येथे 30 दुकानात ग्राहकांनी होती। शेतकरी ते ग्राहक संकल्पना असलेल्या बाजारात अतिशय स्वस्त आणि ताजा भाजीपाला ग्राहकांना मिळत होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी याला प्रतिसाद दिला। ही संकल्पना मुंबई आणि पुणे धर्तीवर स्वामी समर्थ प्रोड्युसर कंपनीने चालू केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरांना मोठ्या प्रमाणात ताजा भाजीपाला द्यावा, ही संकल्पना त्यांनी अमूल्य आहे। आपणही एक वेळ अवश्य भेट द्या आणि या भाजीपाला घेण्याचा आनंद घ्या। मी अशोक कांबळे, उल्कानगरी परिसर आणि जवळपासच्या याच्यामध्ये बाजार नव्हता। रविवारचा बाजार होता, परंतु बरीच तिथं गर्दी वगैरे धूळ होती, अस्वच्छता होती। पण इथं जे आहे ना, छान आणि शेतकऱ्याचा माल येतो आणि म्हणजे ताजा माल येतो, त्यामुळं पौष्टिक वगैरे आणि शेतकरी असल्यामुळं सेंद्रिय खतापासून हे केमिकल युक्त नसल्यामुळं चांगलं वाटतं आणि फ्रेश भाजीपाला येतो। हे उल्कानगरीमध्ये आम्हाला हे सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल इथले जे ऑर्गनायझर आहे त्यांचं खरंच अभिनंदन। तुम्हाला पीर बाजार पण जवळ होता? पीर बाजार आहे जो गर्दी फार धूळ असते नुसती, छान एकदम छान वाटलं आम्हाला आणि भाजीपाला पण एकदम छान आहे। हां चला। हां, अरविंद कोकणे, जालना। काय कुठून आले तुम्ही? जालना। काय आणलं मला? आलू, कांदे, लसूण, अद्रक। कसं काय रिस्पॉन्स? हा, चांगला आहे। माझं नाव सुरेश कारभारी होते, लासूरून आलो मी। माझ्याकडे पत्ता गोबी आणि फुलकोबीचे। हा माल तुम्ही मार्केटमधून आणला की तुमची स्थिती काय? शेतातला त्याचा प्रतिसाद कसा आहे? चांगला आहे एकदम। आज पहिलाच दिवस आहे। हो, मी आलोय लासूर। काय काय आणलेलं आहे आयटम? भेंडी आहे, अद्रक आहे, लसूण आहे, बीट आहे, मुळा आहे। पहिला दिवस कसा रिस्पॉन्स वाटतो? चांगला आहे। श्री महिला बचत गट या भांबेरी येथून आलेलो आहे। भांबेरी तालुका अंबड, जिल्हा जालना येथून संभाजीनगरमध्ये आलो। आम्ही सर्व प्रकारचे पीठ तयार केलेले आहेत आणि ग्राहकांचा पण चांगला प्रतिसाद। पीठ कुठले पीठ आहे तुमच्याकडे आणि तुम्ही स्वतः घरी बनवता की कसं काय करता? नाही हो सर, आम्ही नाही का सगळे पीठ घरी मोठे चक्की जी आपलं जुनी चक्की असते ना, त्यामध्ये सगळे धान्य पण आमच्या घरच्या शेतातलंच आहे। विकत आणून पण घरच्या शेतातले गावामध्ये जेवढे धान्य पिकवतात ना, त्यांच्याकडून सगळ्यातून धान्य घेऊन चक्की हातातून चाळून सगळं करून इन्स्टंट पीठ पण आहे आमच्या। कोणत्या प्रकारचे पीठ आहे? इडली, ढोकळा, आप्पे, चकली, गव्हाचं, बाजरीचं, मक्याचं, तांदूळाचं, नाचणीचं, हिरव्या मुगाचं, म्हणजे सर्व प्रकारचे पीठ आहे। तसं आपल्या ग्रामीण भागापेक्षा इथे तुम्हाला प्रतिसाद चांगला वाटतो? हो, ग्रामीण भागापेक्षा इथे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद। बांदेरी तालुका अंबड, जिल्हा जालना घेतले आम्ही। तुमचं नाव सांगा? शारदा शरद कणके, पुन्हा शारदा शरद कणके, राहणार बांदेरी तालुका अंबड, जिल्हा जालना। हे आमचे श्री महिला उत्पादक गट आहे आणि स्वतःहून हे पीठ तयार केलेले आहे। 10 महिला आहेत आणि एकत्र, आणि पूर्ण स्वच्छ धुवून हे करून आणि स्वतः घरचंच आहे सगळं धान्य। आणि चक्की आमची स्वतःची घरचीच आहे, 10 बायापैकी एक जणची, आणि सर्व प्रकारचे इन्स्टंट पीठ बनवलेले आहेत आणि बाजरी, ज्वारी, गहू, तांदळाचं पीठ पण आहे, हिरव्या मुगाचं पण आहे, इडली आणि डोसा, ढोकळा, हे पूर्ण पीठ आम्ही स्वतः घरी बनवले। स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे आयोजित शेतकरी आठवडी बाजार मागच्या शुक्रवारी उल्कानगरीमध्ये भरला होता आणि आता हा दुसरा बाजार आहे। आणि मागच्या बाजारात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या नागरिकांनी दिलेला आहे आणि शेतकऱ्यांचे खूप तेही सगळे समाधान आहेत की त्यांच्या मालाला त्यांना योग्य मोबदला मिळाला आणि परत आणखी ते डबल उभारीने ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि असाच प्रतिसाद सगळ्यांना आजही भरभरून प्रतिसाद आहे। अगदी बाजार सुरू होण्याचे 1 तास आधीपासून लोक येऊन विचारून जात आहेत
तर असाच प्रतिसाद उल्कानगरीतल्या नागरिकांनी द्यावा. भरपूर बाजारे भरतात, आठवडे बाजार भरतात. ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? ही संकल्पनेचं जसं मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचतावं यावं ह्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला. हा 13 वर्षापासून मुंबई आणि पुण्यामध्ये सुरू होता. त्यामुळे संभाजीनगरमध्ये असा बाजार असावा अशी आमची सगळ्यांची खूप इच्छा होती आणि म्हणून मग आम्ही संभाजीनगरमध्ये आपण महापालिकेच्या आणि कृषी विभागाच्या सहकार्याने हा बाजार या ठिकाणी उभारा. नवीन शेतकऱ्यांना जर तुमच्याशी जोडायचा असेल, संपर्क करायचा असेल, आमचा संपर्क नंबर आम्ही दिलेला आहे. पण तो शेतकरी हवा, व्यापारी नको आहे. कारण आपला ह्या बाजाराचा उद्देशच हा आहे की शेतकरी ते ग्राहक. तर फक्त तो शेतकरी आहे की नाही एवढं आयडेंटिफाईड होईल. त्यासाठी संपर्क कसं करायचा ते एकदा सांगा ना. संपर्क नंबर आम्ही दिलेला आहे. संदीप खरात म्हणून आहे, त्यांचा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही त्यांना संपर्क करायचा. तुमच्या गावाचं नाव सांगायचं आहे, तुमच्याकडे असलेलं उत्पादन सांगायचं. म्हणजे तुम्ही फळबाग आहे किंवा भाजीपाला आहे का कडधान्य जे काय असेल ते, आणि फक्त आम्ही कृषी विभागाला हे कळवू. इथे एकूण शेतकरी किती आलेले मॅडम? किती स्टॉल? 40 स्टॉलची कॅपॅसिटी, पण त्याच्यापैकी आता 35 स्टॉल आहेत. किती वेळ चालणार हे? रात्री आता 8 वाजेपर्यंत मार्केट. 3 ते 8 बाजार भरवण्याचा उद्देश असा आहे की सकाळी त्यांनी काढणी करायची, हार्वेस्टिंग सकाळी करायची आणि संध्याकाळी फ्रेश प्रोड्यूस सगळ्यांना मिळालं पाहिजे.